तुमच्या पैशांवरती तुम्ही जगताय, तुमच्याकडे काय खाण आहे का? तुमच्या प्रदेशात तुम्ही कुत्रा देखील वाघ असतो म्हणून अशा पद्धतीने येऊन दाखव. बाहेर आला तर आपटून मारू. असं आहे की हे जे असे विवादास्पद विधानं करून महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याच्याकडनं अतिशय सावध पद्धतीने बघितलं पाहिजे. राजकीय फायदे कसे मिळतील याच्यासाठी टाकलेला हा डाव होता. हिंदीच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी हा वाद पेटवायचा होता. महाराष्ट्राचं देशासाठी योगदान काय तर हे आजचं नाही आहे. जेव्हापासनं देशामधल्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली त्याच्यानंतर महाराष्ट्राने दिलेलं GDPला योगदान हे कोणालाही म्हणजे बाजूला करताच येणार नाही. आजही इन्कम टॅक्स सर्वात जास्त कुठनं जातो तर तो महाराष्ट्रातनं जातो. आमच्याकडे कोणी येऊन धंदे लावल्यापेक्षा या मातीला ज्यांनी स्पर्श केला त्याचं सोनं झालं. या मातीतच परिस आहे. ह्या मातीचा मोठेपणा ह्याच्यात आहे की ज्याने ही माती कपाळाला लावली त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही आणि त्याच्यामुळे या मातीने कधी जाती पाती धर्मावरती राजकारण केलं नाही. भाषेची जबरदस्ती करू नका. भाषेबद्दल राग नाही आहे, भाषेची जबरदस्ती करू नका. हे आता तुम्ही ठीक आहे काही जणांनी कायदा हातात घेतला चुकीचं आहे पण म्हणून त्याला तुम्ही जिहादी म्हणाल, तुम्ही त्याला कुत्रा म्हणाल. मराठी माणसाच्या एकत्रीकरणाच्या बैठकीला जिहादी बैठक म्हणाल म्हणजे मराठी माणसाला तुम्ही किती अपमानित करणार आहात. जसं मी सुरुवातीपासून सांगतोय कुठल्याही भाषेविषयी द्वेष नाही, दुराग्रह नाही, असूया नाही. अनेक भाषा शिका, भाषेने समृद्ध व्हा, पण माझ्या मायला त्रास काय होईल असं वागू नका. हा मुद्दामून केला जातोय, एक लक्षात घ्या. त्यांना हिंदू मुसलमान पेटवायचं असतं म्हणून मागच्या वेळेस त्यांनी औरंगजेबाचा मुद्दा आणला. मुद्दा पूर्ण विधानसभेचं सेशन खाऊन गेला. आता मुद्दामून त्यांना हिंदी विरुद्ध मराठी आणायचा होता. अमराठी विरुद्ध हिंदी म्हणजे अमराठी विरुद्ध मराठी हा मुद्दा पेटवायचा होता. हा फक्त त्यांना मुंबईपुरता मर्यादित ठेवायचा होता. महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा मुद्दा त्यांना मुंबईपुरता मर्यादित ठेवायचा होता. पण हा मुंबईपुरता मर्यादित न राहता अख्ख्या महाराष्ट्रात गेला. त्यांनी तो जो GR आणला होता ना तो परत घेण्यासाठीच आणला होता. त्यांनी लागू करण्यासाठी आणलाच नव्हता. तो फक्त डिवचण्यासाठी आणला होता. आणि हा जो तो ट्रॅप टाकतात त्या ट्रॅपमध्ये अजिबात अडकू नका. त्यांना फक्त 365 दिवस 24 तास राजकारण करायचं असतं, बाकी त्यांना काहीही करायचं नसतं. हाच निशिकांत दुबे होता ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश हे यादवी पेटवू इच्छितात असं म्हटलं. खरं सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्चपदी बसलेल्या मुख्य न्यायाधीशाला असं म्हणणं की हे यादवी पेटवत आहेत इज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. म्हणजे संविधानाच्या रक्षणासाठी ज्यांनी या देशातल्या कायद्याची सर्वोच्च पदावर बसलेत त्यांच्याकडे यादवी पेटवतात असं बोट दाखवणं त्याला मुजोरी म्हणतात. मी तेच सांगतोय. तुम्ही बघा ना सातत्याने मराठी माणसाला उचकवण्याचं, चिमटा काढण्याचं काम केलं जातंय आणि हे मुद्दामून केलं जातंय. म्हणजे ते मध्यंतरी कसे लागलेले चले भोंगे उतरा. नाही कब्जर का क्या औरंगजेब की कबर तो निकाल के फेक देंगे. कुठे गेले, काय झालं? त्यामुळे असे मुद्दे काढायचे. विधानसभेचं सेशन जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, शेतकरी आत्महत्या आहेत, लाडकी बहीण आहे, बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था आहे, बिघडलेलं अर्थकारण आहे, आर्थिक बाजू आहे महाराष्ट्राची ती संपूर्णतः बिघडलेली आहे. 57,000च्या पुरवणी मागण्या येतात, त्याच्या आधी 48,000ची तूट असते. म्हणजे 1,05,000 कोटीची तूट महाराष्ट्रावर आहे. आणणार कुठनं आहेत? हे सगळे प्रश्न बाजूला राहिले पाहिजेत आणि महाराष्ट्र एका वेगळ्याच दिशेला गेलं पाहिजेत. दिशा बदलण्याचं काम भाजपवाले करत असत, बाकी त्याच्यात काहीही. पण असं जर तुम्ही म्हणाल कुत्ता, तर मग हा कुत्रा
वाघ आहे का काय आहे हे नंतर कळेल तुम्हाला. ते असे म्हणतात की आमच्याच पैशावरती महाराष्ट्रात मराठी माणूस जगतो. आम्ही तुमच्याच पैशाने जे तर ते कसं होतं ते लोणीकर म्हणाले ना, शेतकरी आमचेच कपडे घालतो, आमच्याच बापाने दिले आहेत. यांना इतका माज आला आहे ना की आता नशीब म्हणत नाही की मराठी माणूस जो जेवतो मुंबईत आणि ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, नागपूरमध्ये, गावागावामध्ये, ते आमचेच पैसे आहेत, जेवणं बंद करा. हा माज आहे, हा राजकीय माज आहे, ही राजकीय मुजोरी आहे आणि हे कोणालाच आवडत नाही. हे त्यांचं बोलणं आहे, हे राजकीय सोडून द्या, माझं सोडून द्या, पण कोणालाही असलं बोलणं आवडत नाही कोणाचं तरी की तुम्ही माझ्या पैशावर जगता. कोणीही कोणाच्या पैशावर जगत नाही. प्रत्येकजण आपल्या घामाच्या कमाईवर जगत असतो आणि मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान सगळ्यांचं आहे. माझ्या भाषेत सांगायचं झालं, ज्यांनी माझ्या आईच्या भूमीवरती स्पर्श केला आणि ही माती कपाळाला लावली त्याचा इथे उद्धारच झाला. या मातीची जादूच काही और आहे. तुमच्याकडे लावा ना पैसे. निशिकांत दुबे ज्या राज्यात नाही येतात त्या राज्यामध्ये का पैसे गेले नाही? का तिथला प्रगतीचा वेगाने पुढे गेला नाही? का मुंबई आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या काही शहरच पुढे गेली का असं का झालं? आज GDPमध्ये महाराष्ट्राचं योगदान 70 वर्ष महाराष्ट्र अग्रक्रमावर आहे, अग्रक्रमावर. तेव्हा मराठी माणसाच्या घामाला, मराठी माणसाच्या हृदयाला, महाराष्ट्राचं हृदयच विशाल आहे, सुविशाल. हिमालयाची समृद्धी आहे महाराष्ट्राच्या हृदयामध्ये. तेव्हा महाराष्ट्राच्या हृदयाला चटके बसतील असं बोलू नका. मुद्दामून देत नाहीत. विरोधी पक्षांना निधी द्यायचा नाही, विरोधी पक्ष नेता द्यायचा नाही. म्हणजे कसंही करून लोकशाहीमधले जे सगळे संकेत आहेत ते पायदळी तुडवायचे आणि पाशवी बहुमताच्या जोरावरती सरकार वाटेल ते करू शकतं, ही भावना महाराष्ट्रात. म्हणजे लोकशाहीमध्ये हे संकेत पाळले नाही तर तुम्ही लोकशाहीवरती पाशवी अत्याचारच करत असतात. पाशवी बहुमताच्या जीवावरती पाशवी अत्याचार करणं. आम्ही सुद्धा विधानसभेत निवडून आलेलो आहोत, लाख मतांची आघाडी घेऊन निवडून आलो आहोत. आमच्या मतदारसंघातल्या लोकांना सोयीसुविधा देताना त्यांना निधीच द्यायचा नाही. हा कुठला प्रकार आहे? हा काय आहे? त्यांच्या आपापसात काय होतं ते आम्हाला काय करायचं आहे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.